नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 6 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या भागात कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहे? ए. तैवान, बी. इराक, सी. ब्रुनेई, डी. लाओस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. ब्रुनेई। या प्रश्नात ब्रुनेई या देशाचा उल्लेख झाला आहे। आपण ब्रुनेई विषयी इतर माहिती जाणून घेऊ। ब्रुनेईची राजधानी आहे बंदर सेरी बेगवान। चलन वापरले जाते ब्रुनेई रिंगिट। सुलतान आहेत हाजी हसन अल बोलकिया। पुढील प्रश्न, केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे? ए. डिजिटल ग्रीन प्रोजेक्ट, बी. डिजिटल कृषी मिशन, सी. डिजिटल कृषी क्रांती, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. डिजिटल कृषी मिशन। या योजनेसंदर्भात काही इतर माहिती जाणून घेऊ। डिजिटल कृषी मिशनची रचना डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा डिजिटल कॉमन क्रॉप एस्टिमेट सर्व्हे ची अंमलबजावणी आणि केंद्र आणि राज्य सरकारांसह शैक्षणिक आणि संशोधन संस्थांनी आयटी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने केली आहे। प्रमाणित जनसांख्यिकीय तपशील, जमीनधारणा आणि शेतकऱ्यांसाठी पेरलेल्या पिकांचा सर्वंकष डेटा प्रदान करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे। भारत सरकारने डिजिटल कृषी मिशनसाठी एकूण 2817 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। पुढील प्रश्न, जानेवारी ते जून 2024 या काळात भारताची किती अब्ज डॉलरची आयात झाली? ए. 51.4, बी. 50.4, सी. 52.1, डी. 49.6। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. 50.4। पुढील प्रश्न, केंद्र सरकारने मनमाड ते इंदूर या नवीन रेल्वे प्रकल्पासाठी किती किलोमीटर बनविण्याचे मंजुरी दिली आहे? ए. 305, बी. 308, सी. 309, डी. 312। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. 309। या प्रश्नासंबंधित इतर माहिती जाणून घेऊ। मनमाड, धुळे, इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय कॅबिनेट समितीने 309 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 11,036 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। पुढील प्रश्न, कोणत्या फुटबॉल संघाने ड्युरांड कप 2024चे विजेतेपद पटकावले आहे? ए. राजस्थान रॉयल, बी. केरला ब्लास्टर, सी. नॉर्थ ईस्ट युनायटेड, डी. मुंबई सिटी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. नॉर्थ ईस्ट युनायटेड। या प्रश्नासंबंधी इतर काही मुद्दे आहेत ते जाणून घेऊ। गुवाहाटी स्थित नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने अंतिम फेरीत गतविजेत्या मोहन बागान सुपर जायंट्सचा 4-3 असा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव करून पहिले ड्युरंड कप विजेतेपद पटकावले। कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण येथे आशियातील सर्वात जुन्या फुटबॉल स्पर्धेच्या 133व्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळला गेला। मोहन बागान सुपर जायंट फुटबॉल क्लब ड्युरंड कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे। मोहन बागान सुपर जायंट फुटबॉल क्लबने आतापर्यंत 17 वेळा ड्युरंड कपचे विजेतेपद पटकावले आहे। पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात 2023 ते 24 मध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन झाले? ए. पंजाब, बी. महाराष्ट्र, सी. मध्य प्रदेश, डी. उत्तर प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. मध्य प्रदेश। या प्रश्नात मध्य प्रदेश राज्याविषयी उल्लेख झाला आहे, तर मध्य प्रदेश विषयी इतर काही मुद्दे जाणून घेऊ। या प्रश्नात मध्य प्रदेश राज्याचा उल्लेख झाला आहे, तर मध्य प्रदेश विषयी आपण काही इतर मुद्दे जाणून घेऊ। मध्य प्रदेशची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 ला झाली। राजधानी आहे भोपाळ। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव। राज्यपाल आहेत मंगूबाई पटेल। विधानसभा सदस्य संख्या आहे 230। लोकसभा सदस्य संख्या आहे 29। राज्यसभा सदस्य संख्या आहे 11। पुढील प्रश्न, कोणत्या देशातील 2 वर्षाखालील मुलांना मोबाईल टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे? ए. डेन्मार्क, बी. ऑस्ट्रेलिया, सी. स्वीडन, डी. नॉर्वे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. स्वीडन। या प्रश्नात स्वीडन या देशाचा उल्लेख झाला आहे। आपण स्वीडन विषयी काही इतर मुद्दे जाणून घेऊ।
स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम. स्वीडनचे प्रधानमंत्री आहेत उल्फ क्रिस्टर्सन. चलन वापरले जाते स्वीडिश क्रोन. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने डेंग्यूला महामारी घोषित केले आहे? ए. महाराष्ट्र. बी. आंध्र प्रदेश. सी. ओडिसा. डी. कर्नाटक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. कर्नाटक. या प्रश्नात कर्नाटक या राज्याचा उल्लेख झाला आहे. आपण कर्नाटक विषयी इतर माहिती जाणून घेऊ. कर्नाटक राज्याची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. कर्नाटकची राजधानी आहे बंगळुरू. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गहलोत. विधानसभा सदस्य संख्या आहे 244. विधान परिषद सदस्य संख्या आहे 75. लोकसभा सदस्य संख्या आहे 28. राज्यसभा सदस्य संख्या आहे 12. पुढील प्रश्न. नौदल सराव अभ्यास वरुण 2024 कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो? ए. भारत आणि व्हिएतनाम. बी. भारत आणि ऑस्ट्रेलिया. सी. भारत आणि फ्रान्स. डी. भारत आणि नेपाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. भारत आणि फ्रान्स. मित्रांनो, नौदल सराव अभ्यास वरुण 2024 ही भारत व फ्रान्स दरम्यानची 22वी आवृत्ती आहे. पुढील प्रश्न. कोणाच्या हस्ते ॲग्रीशॉर या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले? ए. अनुराग ठाकूर. बी. राजनाथ सिंह. सी. नरेंद्र मोदी. डी. शिवराज सिंग चौहान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. शिवराज सिंग चौहान. मित्रांनो, आपल्याला कमेंट्समध्ये सांगायचे आहे की शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कोणते खाते सोपविण्यात आले आहे. पुढील प्रश्न. केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केली आहे? ए. 18. बी. 21. सी. 23. डी. 28. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. 23. शेवटचा प्रश्न आहे. फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत कोण एकमेव महिलेला स्थान मिळाले आहे? ए. नीता अंबानी. बी. सावित्री जिंदाल. सी. इंदिरा नूई. डी. किरण मुजुमदार शॉ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. सावित्री जिंदाल. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीके हितेश या यूट्यूब चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.